नमस्कार मित्रांनो. गोष्ट आवडली तर नक्की शेअर करा आणि चॅनलवर नवीन आला असाल तर आपल्या यूट्यूब चॅनल प्रो कॅपिटल मोटिवेशनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. अजित पवार, निर्णयांचा नेता आणि सत्तेचा प्रवास. महाराष्ट्राच्या राजकारणात अनेक नेते आले आणि गेले, पण काही नेते असं असतात ज्यांची शैली, त्यांची निर्णय क्षमता आणि त्यांची उपस्थिती कायम लक्षात राहते. अजित पवार हे त्यापैकीच एक नाव. लोक त्यांना दादा म्हणून ओळखतात. कडक स्वभाव, थेट बोलण्याची पद्धत आणि कामावर विश्वास ठेवणारा नेता अशी त्यांची ओळख बनली. 22 जुलै 1959 रोजी अहमदनगर जिल्ह्यात त्यांचा जन्म झाला. कुटुंबात आधीपासून राजकीय वातावरण होते. त्यांच्या कुटुंबातील अनेक सदस्य राजकारणाशी जोडलेले होते. पण नुसत्या नात्याच्या आधारावर नव्हे, तर स्वतःच्या मेहनतीवर आणि कामाच्या जोरावर स्वतःची ओळख निर्माण करायची ही त्यांची भूमिका होती. लहानपणापासूनच संघटन कौशल्य आणि नेतृत्व गुण दिसून येत होते. राजकारणात त्यांचा खरा प्रवास सुरू झाला तो स्थानिक पातळीवरून. लोकांशी संपर्क, त्यांच्या अडचणी समजून घेणं आणि त्यावर उपाय शोधणं, या पद्धतीनं त्यांनी जनतेचा विश्वास जिंकला. 1991 मध्ये ते प्रथमच लोकसभेत निवडून आले आणि त्यानंतर राज्याच्या राजकारणात त्यांनी आपली मजबूत पकड निर्माण केली. बारामती हा मतदारसंघ त्यांचा बालेकिल्ला बनला. सत्तेत आल्यानंतर त्यांनी अनेक महत्त्वाची मंत्रालये सांभाळली. सिंचन, वीज, वित्त, सहकार अशी मोठी जबाबदारी त्यांच्या खांद्यावर आली. त्यांच्या कार्यकाळात अनेक विकासकामे, प्रकल्प, धरणे आणि रस्त्यांची कामं झाली. भाषणांपेक्षा निर्णय आणि निर्णयांपेक्षा काम यावर त्यांचा अधिक भर होता. त्यामुळे काम करणारा नेता अशी प्रतिमा निर्माण झाली. पण राजकारणाचा प्रवास कधीच सरळ नसतो. यशाबरोबर वाद, टीका आणि आरोप देखील येतात. सिंचन घोटाळ्याचा आरोप, विरोधकांची टीका आणि राजकीय दबाव हे सगळं त्यांच्या वाट्याला आलं. काही काळासाठी त्यांना पदाचा राजीनामाही द्यावा लागला. पण प्रत्येक वेळी त्यांनी पुन्हा उभं राहण्याची ताकद दाखवली. पराभवाला शेवट न मानता नव्या सुरुवातीसारखं स्वीकारणं हीच त्यांची खरी ताकद ठरली. महाराष्ट्राच्या राजकारणात अनेक वेळा सत्तांतर झाले. कधी ते सत्तेत तर कधी विरोधात. पण त्यांचा प्रभाव कधीच कमी झाला नाही. त्यांच्या एका निर्णयानं राजकीय समीकरणं बदलतात अशी चर्चा नेहमी होत राहिली. त्यांच्या शांत चेहऱ्यामागे चालणारी राजकीय रणनीती हीच त्यांची खास ओळख बनली. जनतेमध्ये त्यांची प्रतिमा दोन टोकांची राहिली. काहींना ते कडक आणि स्पष्ट वाटले, तर काहींना त्यांची निर्णयशैली कठोर वाटली. पण एक गोष्ट मात्र निश्चित होती, त्यांच्याकडे दुर्लक्ष कोणीही करू शकत नव्हतं. त्यांच्या उपस्थितीनं राजकारणात नेहमीच एक वेगळं वजन निर्माण झालं. आजही ते महाराष्ट्राच्या राजकारणातील महत्त्वाचं आणि प्रभावी व्यक्तिमत्व मानले जातात. अनुभव, रणनीती आणि निर्णय क्षमता यामुळे ते सतत चर्चेत राहिले. त्यांचा प्रवास आपल्याला एक गोष्ट शिकवतो. यश हे फक्त टाळ्यांचा आवाज नसतो, तर वाद, अपयश आणि संघर्षातून पुन्हा उभं राहण्याची ताकद असते. अजित पवार यांची कथा म्हणजे सत्तेचा, संघर्षाचा आणि निर्णयांच्या धाडसाचा प्रवास. परिस्थिती कितीही बदलली तरी पुढे चालत राहण्याची जिद्द आणि स्वतःवरचा विश्वास हाच त्यांच्या प्रवासाचा खरा अर्थ आहे. धन्यवाद.